शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण बघताय हा मुरघास. तर या मुरघासाची पद्धत, मुरघास का करावासा वाटतो आणि यातून नक्कीच फायदा काय शेतकरी मित्रांना, याविषयीची मुलाखत आपला एक तरुण दुग्ध व्यावसायिक आहे बरड परिसर, फलटण परिसरातील दिनेश लंगुटे, आणि त्यांच्याकडून आज आपण समजून घेऊयात की त्यांनी हा बॅग मध्ये मुरघास केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. मग त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी सुरुवातीलाच का आता चाऱ्याचं नियोजन केलंय का खरंच मुरघासाचे फायदे आहेत, हा कमी खर्चाचा विषय त्यांना वाटतोय. संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला सुरुवात करूयात दिनेश दादा यांच्या बरोबर मुरघास संदर्भातील चर्चा करून घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार, माझं नाव दिनेश मनोहर लंगुटे, राहणार बरड, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरोबर. दिनेशराव, आता दुग्ध व्यवसाय आपला किती गाय आहेत सध्या? आता 13-14 गाय आहेत की आपल्या. 13-14 गाय. तर म्हणजे की मुरघास तुम्ही किती वर्ष झालं करताय, काही पहिल्यांदाच करताय? नाही, मोरगास आम्ही बरेच वेळेस करतो, कारण आम्हाला मोरगास म्हणजे लय भारी वाटतं. हा. आणि आपलं वल्ल्या खायापेक्षा मोरगास लय फायदा पडतोय गुरांना. हा. गुरांना कंपल्सरी एकसारखं खायला भेटतंय चारा, आणि त्याच्यामुळं मोरगासामुळे पाणी पण पितात ना भरपूर. बर. त्यामुळं गायांची तब्येत बिब्येत व्यवस्थित राहते. हा 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 म्हणजे तुम्हाला फायदा जाणवतो? लय फायदा जाणवतोय. बरोबर. पण आता काही लोक असं म्हणतात की बॅग मधला मुरघास परवडत नाही, त्याला खर्च जास्त होतोय. काय मत आहे आपलं? खर्च म्हणजे काय, आता खर्च सगळ्याच गोष्टी करायचं मला खर्च करावं लागणार नाही. आपल्याला इथं कोण देणार आहे तेव्हा? खर्च केल्याशिवाय काय भेटतंय तेव्हा? आणि बॅगेतलं कसं झालं खराब तर थोडंच खराब होतं, जास्त काय खराब होत नाही. आणि आपण ज्यावेळेस खड्डा बनवतो त्यावेळेस खड्डा पाणी लागलं किंवा तर सगळा खड्डा डॅमेज होऊ शकतोय ना. ह्याच्यातून झालं तर एकच बॅग खराब होऊ शकते, एक टनच बाद होतोय. तसं झालं तर आपल्या एकराचा मोरगाच बाद होऊ शकतोय. त्यामुळे बॅग आम्हाला फायद्यात पडते. फायद्यात पडते. बरं, किती वर्ष झालं करताय हा? आम्ही 7-8 वर्ष झालं बॅग भरतोय आम्ही. 7 वर्ष झालं. बर बर बर. आणि काय तुम्हाला रिझल्ट भेटला? 7 वर्षात 7 वेळा केला का तुम्ही आता हे दुसऱ्यांदा? आम्ही वर्षात 2-3 वेळा मोरगास बनवून ठेवतो. कंपल्सरी आमच्या 20-25 बॅग असते. बर बर. कंपल्सरी उन्हाळ्या पावसाळ्यात 20-25 बॅग कंपल्सरी राहते त्याचा. म्हणजे उन्हाळ्यासाठी करताय का पावसाळ्यासाठी करताय? एनी टाइम म्हणलं ते चालू. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा दोन्ही ऋतू चालू आहे. अच्छा. बर बर. आता काय रिझल्ट वाटतोय? कुठल्या ऋतूमध्ये तुम्हाला हे फायदेशीर वाटतंय? हे सगळ्याच ऋतूत, कारण पावसाळ्यात पण पाणी पितात. कारण ह्याच्यामुळे आम्ही आता ह्याच्यात ते आपलं मिनरल मिक्सर टाकत नाही, आता मीठ टाकायला सुरुवात केली. मिठामुळे कोरड पडती आणि त्यामुळे गाय पाणी पितात. गाय किती जरी भिजल्यानं मुक्त संचार मध्ये तरी खाया टाकलं की संध्याकाळी गाय जाऊन पाणी पिणारच. आणि पाणी तर गरजेचं आहे दूध वाढीसाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी. दुधासाठी पाणी तर गरजेचंच आहे. बरोबर बरोबर. म्हणजे की आपण थंडीमध्ये असो किंवा पावसाळ्यात असो पाणी जास्त गुरं पित नाहीत. नाही तर तुम्ही मीठ टाकताय. मीठ टाक. इतर वेळेस मीठ टाकता का ह्याच्यात? मीठ आता कंपल्सरी टाकायचं लागलोय आम्ही, कारण जेवढी गाय जास्त दूध पाणी पिल ना तेवढं जास्त दूध देणार गाय. बरोबर. क्षमता वाढते ना दूध तयार करायची. बर बर बर. आता ही कशाचा मुरघास केलाय? हे आता मकाच आहे, पूर्ण मकाचा मुरघास केला. बर. आणि कुठल्या अवस्थेत मका घेता तुम्ही? ही चिक्काची मका पाहिजे त्याला. बर. चिक ज्यावेळेस मका दाणे चिक तयार होतो ना त्यावेळेस भरून ठेवायचं. बर बर. आता किती बॅग बनवले? हे आता 30 बॅग आहेत. म्हणजे साधारण 30 टन? 30 टन. आणखी बनवायचे आम्हाला एक 50 बॅगा बनवायचे ते. बर बर. अजून 20 बॅगाचं आहे मटेरियल आपलं शिल्लक, मकाचं, नेपियरचं, याचं मिक्स करून ठेवणार आहे. बर. म्हणजे मका मिक्स नेपियर करणार आहे. चालतंय. कधी केला होता का? केला होता की, ह्याच्या अगोदर पण केलाय मका मिक्स नेपियर केला की. आणि सक्सेस झाला? सक्सेस होते. बर बर. आता तुम्हाला काय वाटतंय, मक्याचा मुरघास चांगला का नेपियरचा? मकाचा कसं ऐकलो, मका म्हणजे एक नंबर. दूध आलं तर मका चालते ना. नेपियर आपलं कसं ह्या त्या 4 गामेल टाकायची, 4 गामेल टाकायची, आपली बेळ कशी कालवतो आपण तसं मिक्स करून ठेवायचं. पडून देत नाही, सगळं खात्यात. नेपियर सुद्धा खात्यात. म्हणजे नेपियरचा पण तुम्ही आता वापर करतो? बरोबर. तर ही बॅग किती वेळा वापरतो? 4 ते 5 वेळा बॅग वापरतो आम्ही. 4 ते 5 वेळा. पण आता ही उन्हात राहिल्यावर खराब होती का? खराब होती की, काय होतंय फक्त वरचा कागद खराब होतोय, खालचं एवढं मटेरियल काय खराब होत नाही. हे झाकून टाकायचंय, पण अजून बॅगा भरायच्यात ना, त्यासाठी ठेवले म्हणलं सगळ्या संघ झाकायला त्याला. आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात. बॅग आणायची कुठून, बॅग भरायची कशी, किंवा ती जर खराब झाली तर करायचं काय, सगळ्या गोष्टी आहेत. ते घाबरतात शेतकरी. त्यांना काय सांगाल तुम्ही? घाबरायचा विषय म्हणजे बॅग तर 90% तर बॅग खराब होतच नाही. बॅग काय खराब होती ज्यावेळेस लायनर फाटतो ना, जे आतमध्ये कागद असतो तो फाटेल ना, त्यावेळेस बॅग खराब होते. 99% तर बॅग अजिबातच खराब होत नाही, कशीच खराब होत नाही. आता हे तुम्ही कसं बनवता? टीमकडेच देता का? टीम कडून बनवून घेतो आम्ही. बर. कसं देता तुम्ही? साधारण 1000 रुपये कटिंग करायचं, कुटी करायची, भरून बिरून सगळं बांधून बिधून सगळं द्यायचं. बर. फक्त 1000 रुपयात? बर बर. 1000 तुम्हाला एक बॅग तयार? एक बॅग. आणि ह्याच वेगळं ना, आपल्याला बॅगेचं आणि त्या लायनरचं पैसे वेगळे लागतात ना. ते 450 रुपयाला बसतोय आपलं बॅग. बॅग किंमत कमी झाली आता. बर. 450 रुपयाला बॅग बसते. बर बर. सुरुवातीला खूप महाग मिळायची? सुरुवातीला 750 रुपयाला बॅग बसायची. त्यावेळेस पण आमच्या 30-40 बॅग असायच्याच कंपल्सरी. बर.
आता ह्याच्यात साधारण किती 1 टन बसतो का कमी बसतो? 1 टन बसतो बरं का, थोडाफार बसतो कमी, पण 1 टन धरून चालतो ना आपण हिशोबाला. आता शेतकरी ज्याला घाबरतात की सुरुवातीला काय वरचा जो थर आहे इथून वरचा तो खराब होतो नाही होत किंवा बुरशी लागते, नाही लागत बुरशी, पण नाही लागत. नाही लागत. म्हणजे कशी पद्धत कशी असते बनवण्याची? ज्यावेळेस आपण झाकून ठेवतो ना, ज्यावेळेस त्याच्यावर बोजा ठेवतो ना, हा. त्यावेळेस ते खराब होते. असं मोकळं ठेवून अजिबात खराब निघत नाही बॅग. आता तुम्ही ज्यावेळेस हे भरता त्यावेळेस लगेचच तुम्ही ह्या बॅग पॅक करता का उघड्या ठेवता? लगेच भरून लगेच बांधून टाकायचं, त्यातला एअर काढायचा हा. आणि बांधून टाकायचं. बर बर बर. म्हणजे एअर आपण जसं जसं दाबत जाईल तसं वर हो, निघून जात निघून असेल. जातो air. बर बर. साधारण किती ह्याला पॅक करावं लागतं, किती दाबावं लागतं? ह्याला ते 3 गडी असतात, हा. ते तोडवतात व्यवस्थित. बर. एका बॅग मध्ये 3 गडी उतरतात, हा हा. ते त्यांच्या पद्धतीने तोडवतात. एकरी जर कसं आहे मक्याचं अवरेज कसं असल्यावर नंतर एकरी किती बॅग होतात काय? मका जर आपली चांगली जर मका असेल ना, तर 10 गुंठ्यात 4 बॅगा भरतात. म्हणजे 10 गुंठ्यात 4, अर्ध्या एकरात 8, म्हणजे एकरात 16 बॅगा भरतात नेटाक मका असेल तर. आणि कमी असेल म्हणजे हलकी मका असेल तर नाही एवढं मग ऍव्हरेज देत. हा, म्हणजे की शेवटी मका कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बर बर. कुठली मका चांगली मुरघासासाठी? मोरघासासाठी सीपीची मका चांगली, कारण ती 12-13 फुट उंचीपर्यंत जाते आणि त्याचं चिपाड पण नेटाक असते. आणि कणसाची कशी प्रत असते? कंच आपण मोठी असते ती. बर बर. म्हणजे की त्यात मका असणं पण गरजेचं आहे. मका बर. पाहिजे ना. हा 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 हा. बर बर. आता कसं तुम्ही प्रमाण कसं देता याचं चाऱ्याचं? हे पण काय आपण एक गमेल टाकतो एका गाईला. हा, फक्त? बर. सकाळ संध्याकाळ देता का? सकाळ संध्याकाळ. काही लोकांचा असा प्रश्न असतो की बाबा 2 वेळेस जर आपण मुरघास दिला तर चालेल का? चालतोय. काय अडचण नाही? कंपल्सरी मोरघास चारलाच पाहिजे गुरांना. हा. वल्ली मकापेक्षा मोरघासले फायद्यात पडते. बर बर बर. ह्यातल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला काळजीच्या वाटतायत की बाबा शेतकऱ्यांनी याकडे काळजी केली पाहिजे? ह्याला फक्त पाणी लागून दिलं नाही पाहिजे, आणि जे आतलं जे लायनर आहे ना ते फाटलं नाही पाहिजे. हा. मग बॅगेला किती वर्षापर्यंत बॅग राहते. आणि एकदा बॅग जर आपण ओपन केली तर किती दिवसात ती घालायची असते? ती 10-1 दिवसापर्यंत टिकते, पण जास्त दिवस नाही टिकत ना. मग खालनं बुरशी लागा सुरू होते, हवा जाते ना त्याच्यात. मग म्हणजे वरचा थर निघणं गरजेचं आहे. रोज जशी बॅग फोडली की 10-12 दिवसापर्यंत संपलीच पाहिजे. बरं. जास्त पण एखाद्याकडे एखादी एकच गाय किंवा शेळीसाठी तर त्यांनी काय व्यवस्था करावी? नाही काय, त्यांनी व्यवस्थित दाबून त्यांनी ठेवा. फक्त कसं झालं, जे काढले आपण 2 गामी काढली, पुन्हा आहे असं पॅक करून ठेवायचं. हवा बाहेर निघली काय होत नाही त्याला. बर बर बर. म्हणजे हा तुम्हाला फायदेशीर वाटतो? फायदेशीर पडतो. बरोबर. शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही याविषयी, मुरघासाविषयी? शेतकऱ्यांनी तर 99% तर मोरघासाकडे वळायला पाहिजे. महत्वाचा मोरघास असला म्हणजे कसं, उन्हाळ्यात टेन्शन राहत नाही, पावसाळ्यात टेन्शन राहत नाही, आणि शरीरात जे महत्वाचं कमी होती ना, जे माणसांना आता कसं बऱ्यापैकी माणसांना मणक्याचा याचा त्रास व्हायला लागला, वजे उचलून. बरोबर बरोबर. कुठं गादी सरायला लागली, कुठं काय काय, तर ते हे व्हायला लागलं ना. बरोबर. म्हणजे दुग्ध व्यवसायातली ही एक आपण शोकांतिका म्हणायला हरकत नाही. अति कष्टामुळं शेतकऱ्यांचं आरोग्य पण थोडस लय नुकसान होती. बरोबर. आणि शेवटी कसं आहे, ती आरोग्य नीट करण्यासाठी खूप पैसा पण खर्च करावा लागतो. पैसे जाऊन पण सुख लागत नाही ना. हा, मग त्याच्यासाठी आधीच जर तुम्ही व्यवस्था केली तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा यातून मिळू शकतो. 2 पैसे कमी राहू द्या, पण सुख लागणं गरजेचं आहे. माणूस आता जे करते सगळं सुखासाठीच करते. बरोबर. सुख लागणं लय गरजेचं आहे. बरोबर. किती पैसा आला तर माणूस बघताय बाबा तुझ्याकडे किती पैसे आहेत आणि किती नाहीत. सुख लागलं एखादं बाबा आता हातच फ्रॅक्चर झाला, वजन आणताना काय झालं तर ते पैसे जाऊन पण ते आदोच ना. त्याला 10 पैसे जास्त गेलं, 4 पैसे जास्त गेलं तर काय वाटत नाही. बरोबर. आयता चारा आणि घरची गृहिणी सुद्धा तुमचा हा चारा आरामात टाकू शकतात. बरोबर. आणि गायींचं आरोग्य चांगलं राहतंय, कारण एकाच प्रकारचा चारा, यात बदल नाही, चारा भेटतो याला बदल नसल्यामुळं. बरोबर. तर दिनेशराव, म्हणजे की हा फायद्याचा विषय आहे मुरघासाचा. आता तुम्ही तो केलेला आहे. आपल्या शेतकरी मित्रांचे काय प्रश्न असतील तर त्यांचे नक्कीच उत्तर मिळतील. तर तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली मुरघास तंत्रज्ञानाविषयी, त्याबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.